विजय कॅमेरा रेडी. आज काहीतरी मसाला भेटला पाहिजे यार, नाहीतर हे काय काल खून झाला आणि आज सुसाईडचा व्हिडिओ बाहेर आला म्हणे. बघू कॉन्फरन्स बोलवली म्हणजे काहीतरी मिळेलच. तुझं सगळं रेडी आहे ना? चल मी आलो 2 मिनिटात. हां सर. नाही नाही सर, हा सुसाईडचा व्हिडिओ कोणी लीक केला ते अजून कळलं नाही, पण मी सोर्स शोधून काढतोय सर. नेक्स्टवाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर रन होणार सर. डोंट वरी सर, मी काही ना काही न्यूज काढतोच बघा. हो सर. हां. आता याची न्यूज नका करू. हा साहेब आले चला चला या. साहेब आले. तर सिद्धार्थ छायाच्या आत्महत्येविषयी काही अपडेट? कोणी संशयास्पद मृत्यू आहे का हा? एक मिनिट. हे बघा, सिद्धांत छाया यांनी आत्महत्या केली हे नक्की. सर पण काल तुम्ही खून आहे असं म्हणालात आणि आज तुम्ही आत्महत्या म्हणताय. काल कळलं नाही का तुम्हाला? हे बघा, काल आम्ही प्राथमिक निष्कर्ष असा काढला होता की हा खून आहे म्हणून, पण आज जे पुरावे आमच्या हाती आले त्यानुसार आम्ही म्हणतोय की ही आत्महत्या आहे. सर तुम्ही लीक झालेल्या व्हिडिओवरून बोलताय का? मग तुमचा तपास काय सांगतोय सर? आमचा तपास हेच सांगतोय की ही आत्महत्या आहे. पण सर हा व्हिडिओ जबरदस्तीने केलाय का? असू शकतं. जबरदस्तीने जर हा व्हिडिओ कोणी तयार केला असेल तर आम्ही त्याचाही शोध घेतो. मुळात काल माझ्या डोक्यात आलं होतं की ही हत्या आहे, कारण आमच्या समोर तसे पुरावे आले होते. आज जे पुरावे आले त्या आधारे आम्ही म्हणतोय की ही आत्महत्या नक्कीच. जसं जसं आम्हाला काही अपडेट्स मिळतील तसं तसं आम्ही तुम्हाला कळवू. थँक्यू. एक मिनिट. हे बघा, घाई गडबड करू नका. सगळ्या न्यूज तुम्हाला मिळतील. कालपर्यंत खून म्हणून असणारा हा गुन्हा आज अचानक आत्महत्या झाला. आता हा प्रश्न आहे की ही खरंच आत्महत्या आहे का या आत्महत्येला कोणी जबाबदार आहे? अजय, अरे वय बस कर. सीटचं भूत जर का मानगुटीवर बसलं ना तुझ्या, तेव्हा कळेल तुला. मग तुला आनंद झालाय का रे सीट गेल्याचा? अजय खरं खरं सांग, तुझ्या आणि शिवानी मधला काटा गेला असं नाही वाटत तुला? ऍक्च्युली थँक्स म्हण तुम्हाला. तसं नाही, म्हणजे मी तिथला सुपारी मिळवून दिली होती ना पर्वतेची, आणि मग हे सगळं घडलं म्हणून म्हणालो. ऍक्च्युली असं घडायला नको होतं. जे झालं ते वाईट झालं. सीध नको होता जायला. सो तुला तर लॉटरीच लागली आहे. नवीन मोबाईल काय, मजा झाली तुझी. पैसे कुठून आणले? सीटच्या सुपाऱ्यांमधून. हक्काचं कमिशन आहे बाई आपलं ते. अरे ती करी ना. अरे काय संबंध नाही, पगार मिळतोय तरी पण सीधला एवढं लुटते. आपला तो कमिशन म्हणताय ना भाई. मी काय चूक केली? अच्छा. पण यार आई म्हण, आपलं नशीब बलवत तर म्हणून तो आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता आपण लटकलो असतो यार. तू तर नाही केलाय ना तो व्हायरल? मी नाही केलेलं. मग कोणी केला असेल यार तो? हा व्हिडिओ फक्त शिवानीकडे होता. हे भाई, शिवानीने तर नाही ना व्हायरल केला तो? आणि केला असेल तर मी अर्धा व्हिडिओ का केला? हे बघ, तुला एवढे आभार मानायचे आहेत ना, तर ते सीटच्या आयडियाचे मान. त्याला ती आयडिया सुचली नशीब की आत्महत्याचा असा व्हिडिओ बनवायचा. काय यार, सॉरी यार कुलदीप, मेरे दोस्त, मेरे यार. काय मी सॉरी यार. मला वाटलं तू माझ्या ड्रीम होमचा ऍडव्हान्स नाही दिला. हे काय यार, आय एम सॉरी ब्रो, आय एम सॉरी मेरी जान. यार आहे तू यार. पैशांसाठी मी
नाही मी तूच ठेव तू रख यार नाही काय प्रश्नच भेटला ना तू रिसिटच दाखवली यार सॉरी ब्रो मी काय करू तू सांग हे बघ, मी काम करतोय पागल परत कधी नाही होणार माय बॅड ब्रो माय बॅड ऐक इथून पुढे माझ्यावर असं डाऊट नको घेऊ यार. नाही आय एम व्हेरी सॉरी यार व्हेरी तू ती रिसिट दाखवली आता प्रश्नच भेटला यार आय एम सॉरी. अज्जू मेरी जान मेरा भाई सॉरी अज्जू रे अज्जू भाई माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे आणि आपण नो भांडण नो ओके नो फायटिंग पीस ओके पीस नो फायटिंग. अरे फायटिंग काय ती भांडून गेली ना शिवानी. अरे हो यार माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आणि तीच नाही तर कसं चालेल यार. नॉट डन माय बॅड. तू काय बोलतोस तुला कळतंय कसं? अरे ज्या आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं त्यांच्याविषयी असं इतकं वाईट बोलते ती. हिंमत कशी होते तिची? मला केवढं वाईट वाटलं माहितीये. माझ्या मनाला लागलं यार. चुके मनावर नको घेऊ यार. होतंय यार म्हणजे माणसांकडनं चुका होतात इट्स ओके. पण यार आपण शिवानीला परत आणलंच पाहिजे. ही येणार नाही. का नाही येणार? शिवानी येणार आणि ती जर नाही आली तर मी जीव देईन. आय विल कमिट सुसाइड. गावालो दोस्तो यारो जर माझी शिवानी नाही आली तर आय विल जम्प मारून सुसाइड. ती अरे मस्त आयडिया चला. ऐका आपण सुसाइड ड्रामा स्क्रीन प्ले स्क्रिप्ट सगळं लेट्स गो. अरे बाबा झोप ना तू आता यार. अरे चला. अरे ड्रामा तुझा भरपूर झाला. चला प्लीज मित्र काय यार काय नाटक आपण आहे. सुसाइड ड्रामा करणार होती यार. आपण नाही करणार तू करणार आहेस. ठीक आहे तू इथेच थांब. मी आलो यार. ठीक आहे चल बा. यार तू पागल आहे यार. अरे तू हे काय करत बसलाय? तू बांध चल. कारण तू इथे काय टाक याच्यात खाली आणि मला काहीतरी छान बोलायला लाईन्स दे. तू एवढ्या ऑडिशन्स येतो ना. चल लाईन पण मीच द्यायचं तुला. हो येस कन्व्हिक्शन. ठीक आहे वाच. कन्व्हिक्शन येस. भाई रेडी. मी पण रेडी. आणि अज्जू रेकॉर्ड कर माझ्यासाठी. मी काय शूट बीट करणार नाही. तुझं तू कर. अरे ते नॅचरल वाटलं पाहिजे. तू आत्महत्या करतोयस. पॉइंट हा वाटलं पाहिजे. ओके टेकिंग रोल कॅमेरा ऍक्शन. शिवानी आय एम सॉरी. मनापासून आय एम सॉरी. मी तुला समजावतो. प्लीज परत ये शिवानी प्लीज. तू परत नाही आलीस तर मी सुसाइड करीन. खूप प्रयत्न केला मी समजण्याचा आणि समजावण्याचा पण काही उपयोग नाही. खरं बोलायची शिक्षा मला का मिळाली? आयुष्यात फक्त एकच गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे दुःख. माणसाने माणसाला दिलेला दुःख. जेव्हा आपलीच माणसं त्यांनाच आपली किंमत नसते तर मी तरी जगून काय करू? कोणासाठी? असं जगण्यापेक्षा चुपचाप मेलेलं बरं.
गुड बाय, गुड बाय जिंदगी, गुड बाय. गुड बाय. अरे सिद्ध, ए सिद्ध, अरे हे भाई सिद्ध. अच्छा यार, तिच्या आत्महत्येचा व्हिडिओ फक्त आपल्यापर्यंत होता. व्हिडिओ पर्यंत कसं काय नेला यार? तू काय एवढा विचार करतोयस? सोड ना आता तो विषय. हीच ती रूम आहे जिथे सिद्धचे जिवलग मित्र राहतात. एवढा मोठा स्टार असताना सुद्धा त्यांनी याचा अहंकार बाळगला नव्हता. सर्वांशी हसत खेळत मजा मस्ती करायचा सिद्धांत यांच्या मित्रांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया. हेच ते सुदामा. यांची आणि सिद्धची मैत्री पाहिल्यानंतर आठवते कृष्ण आणि सुदामाची मैत्री. तर जाणून घेऊया या आधुनिक सुदामांना काय वाटतं. तुमचा मित्र होता तो, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय बघताय? तुमच्यासाठीच आणले. सर, मेडल मिळवण्याची खूप घाई आहे ना तुम्हाला? हा, घ्या. डवळे, देऊन टाका तुमच्या साहेबांना ही मेडल्स. आय एम सॉरी सर. काय सॉरी? तपास पूर्ण होण्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट तर येऊ द्यायचा होता. सर, ही सरळ सरळ आत्महत्या, तसा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. आणि व्हिडिओ मॉर्फ असेल तर त्याचाही तपास चालू आहे सर. तेच सांगतोय मी. तपास पूर्ण होण्याच्या आधी बातमी द्यायची कसली घाई आहे तुम्हाला? सर, ऍक्च्युली आपण खून आहे हे डिक्लेअर केलं त्याच्यानंतर हा व्हिडिओ आला. मग पत्रकार प्रश्न विचारू लागले डिपार्टमेंटला. सो दॅट्स वाय मी प्रेस मीटिंग बोलवली सर. सर, बाकी तुमच्या गायडन्स अंडर मी इन्व्हेस्टिगेशन करतोच आहे. आता फक्त आत्महत्या का केली आहे याचा तपास चालू आहे. आणि सर, ते कोडही मी सोडवलंय. काय? सर, सिद्धांत छायासारख्या मोठ्या सुपरस्टारला राजन पर्वतेनी मीडियासमोर माफी मागायला लावली. त्याच प्रेशर अंडर सिद्धांत छायाने आत्महत्या केली आहे सर. सो राजन पर्वतेच या आत्महत्येला जबाबदार आहे. वाडकर, तुम्ही राजन पर्वते सारख्या मोठ्या पॉलिटिकल लीडर बद्दल बोलताय, लक्षात ठेवा. पुरावे आहेत का तुमच्याकडे काही? तुम्ही ना तुमच्याबरोबर आता माझी पण नोकरी घालवणार. नो सर. सर, मी या केसवर बारीक नजर ठेवू नये. बारीक नजर? त्या क्राईम सीनचा टुरिझम पॉइंट करून टाकलाय तुम्ही. तसला तपास करता तुम्ही. आणि नीट काम जमत नसेल ना तर पोलीस फोर्स कशाला जॉईन केली? यापुढं काहीच काम न करण्यासाठी देतोय तुम्हाला ही मेडल. मला कळलं नाही सर. कळे कळे.
हो छाया. त्याही आईवर अशी वेळ येऊ नये. ये सावकाश हो असते आता नाही जाता येणार परत. बघितलंस ना आता, बघितलंस ना. सावकाश सावकाश आवर ग बाई स्वतः आवर. डॉक्टर मी काय म्हणतो तुम्हाला, या प्रोसेस कशी आज पोस्टमॉर्टम झालं की उद्या बॉडी मिळून जाईल. आमची ही प्रोसेस लगेच कंप्लीट होईल, तुम्ही काळजी करू नका. काळजी बॉडी मिळण्याची नाही आहे साहेब. बॉडी मिळाल्यावर काय करायचं याची काळजी आहे खरं तर. म्हणजे कसं सांगू डॉक्टर, लाज वाटते हो सांगायला सुद्धा. आम्ही फार गरीब आहोत हो. म्हणजे स्टारचे आई वडील वगैरे असलो तरी प्रत्यक्षात आम्ही दोघेही खूप लाचार आहोत. ती बघा, तिची अवस्था बघा, अन्नाचं कण नाहीये पोटात. माऊलीची अवस्था बघा काय चालली. काय करायची ती बॉडी घेऊन मला सांगा. एक विनंती आहे, दवाखान्यातच बॉडीचं काही करता आलं तर. नाही, असं करता येणार नाही. मग काय करायचं आता तुम्हीच सांगा डॉक्टर. हे बघा, रिसर्च प्रोसेस झाली की बॉडी ताब्यात घ्यावीच लागेल. एक मिनिट, काय होतंय ना? काय झालं छाया तुला? छाया असं का करतेस तू? बघा डॉक्टर, खिशात पैसे नाहीत, पोटात अन्नाचं कण नाही. काय हाल झालेत बिचारीचे बघा. मुलासाठी आपल्याला सहन करावंच लागेल ना बाई. काकू काय होतंय? काही नाही, बरी आहे मी. बरी आहे, बरी आहे, बरी आहे, बरी आहे, बरी आहे म्हणून स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करून घेतलीस आणि भोगतीयस. समोरच्यांना सोसावं लागतं हे तुझे हाल बघताना याचाही भान नाहीये तुला. एका स्टारच्या आईची ही अवस्था आहे. म्हणजे तुम्ही सिद्धांत छायाचे आई वडील? हो, नमस्कार. इफ यू डोंट माइंड, हे घ्या आणि ह्यांच्यासाठी काही खायला घेऊन या. अहो कशाला तुम्ही? प्लीज त्यांच्यासाठी काही घेऊन या प्लीज. बघितलंस छाया, असतात ना देव माणसं जगात. धीर सोडू नये माणसानं. सांग मला तुला काय हवं? मला काही नकोय. मला
असा मुलगा हवा. अरे देवा, आता त्या सरकारी कारवाया पूर्ण झाल्याशिवाय आपल्या मुलाची बॉडी मिळणार आहे का ताब्यात? एवढे मोठे आहोत का आपण कायद्याच्या पुढे जायला? नाही ना ग बाई, थांबावं लागेल. पण पोटात काहीतरी घे. मला सांग, तुला काय हवंय सांग आता. मी काय म्हणते, तुम्ही त्यांना विचारू नका ना, जाऊन काहीतरी त्यांना खायला घेऊन ये. बरोबर, आलोच मी. अरे मॅम, तुम्हाला काय हवंय का? काय काय हवंय तुम्हाला? आणि नको, मला फक्त माझं सिद्ध होय. मला फक्त माझं सिद्ध. साहेब, हो तुम्ही आहात ना इथे? हो हो, मी जरा होय. आले का? ताई, जरा धीर धरा. पाणी आणू का? आणतो. मॅम 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 आम्हाला जाणून घ्यायचं नेमकं काय घडलं. झाल्या प्रकाराबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय? नेमकं काय घडलं असेल असं वाटतंय तुम्हाला मॅम? सिद्धांत छाया यांच्या आईच्या चेहऱ्यावरील यातना तुम्ही पाहू शकता. त्यांना धड बोलायलाही सुचत नाहीये. सिद्धांत छाया यांना कसलं टेन्शन होतं का? डिप्रेशनचे शिकार होते का ते? कसला मानसिक त्रास? त्यांना कसलं व्यसन होतं का? हा नक्की खून आहे की आत्महत्या आहे? त्यांचं कोणाशी अफेअर? कोणाशी वैर वगैरे? मधल्या काही काळात त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवला का तुम्हाला? गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मी रेवती. हाय. ओ माय गॉड, आय मीन स्क्रीनवर तर तुम्ही दिसता, पण प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसता तुम्ही. थँक्यू. बस ना. थँक्यू थँक्यू मॅम. मॅम, मी एका न्यूज वेब पोर्टलसाठी काम करते आणि मला त्यासाठीच तुमचा एक इंटरव्ह्यू हवा. पोर्टलचं काय नाव म्हणाले? इंडिब्लिट्स इंटरनॅशनल पब्लिकेशन आहे. रिअली? मॅम, सुरू करण्याआधी अजून एक कॉम्प्लिमेंट. हां, मला ना तुमचा ड्रेसिंग सेन्स प्रचंड आवडतो. नेहमीच तुमचं सगळं मॅचिंग असतं. आउटफिट, इयरिंग, रिंग, सॅन्डल्स, हेड टू टो. मला त्याची प्रचंड आवड आहे. त्याच्याशिवाय मी घराच्या बाहेरच निघत नाही. चला आपण सुरू करूया का? हो, गिव्ह मी अ मिनिट. या. तर मॅम, मला सांगा की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कशा आलात? आय मीन, तुमचं कोणी होतं का इंडस्ट्रीमध्ये? नाही, मीच एकटी. ऍक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये कशी आली आहे हा किस्सा खूप फनी आहे. मी स्कूलमध्ये होते आणि तेव्हा एका गाण्याची शूटिंग चालू होती. जे काही स्टेप्स इकडे चालू होत्या, मी सेम टू सेम स्टेप्स इकडे करत होते. त्या डिरेक्टरची नजर पडली माझ्यावर आणि त्यांनी मला त्या गाण्यामध्ये घेतलं. त्याच्यानंतर इट वॉज नो लुकिंग बॅक. वाव, अमेझिंग. पण मग तुम्ही प्रोजेक्ट कसे काय सिलेक्ट करता? आय मीन, तुम्ही काय ठरवता का? एक दोन दिवसात ना आपण फोटो सेशन करून घेऊया. मॅम, अजून एक विचारू का? हो. सिद्धांत छाया केस बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? नाही, कारण ती स्टोरी सुद्धा मीच करते म्हणून विचार.
ऍक्च्युली म्हणजे आम्ही 1-2 प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलंय. त्याच्या व्यतिरिक्त मी त्याला काही ओळखत नाही जास्त, म्हणून जास्त काही सांगता येणार नाही. वाईट झालं ना पण. नाही, कोणी म्हणतंय खून, कोणी म्हणतंय आत्महत्या. पण तुम्हाला काय वाटतं, ह्या सगळ्याचा फरक पडणार आहे का इंडस्ट्रीवर? कुणाच्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही इकडे. इनफॅक्ट बऱ्याच जणांना तर खूप आनंद झाला असेल या गोष्टीचा. पोलीस या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. अशी न्यूज आहे बाहेर. तुला पोलिसांवर विश्वास आहे? तर सगळ्यात बेकार तर तेच असतात, आणि मला त्यांच्यावर अजिबात भरोसा नाहीये. पोलिसांसाठी ही केस म्हणजे पैसे कमवण्याचा मार्ग आहे. हो ना. एनिवेज, आपण शूट कधी करायचंय? हा मॅम, मी लगेचच कळवते. बरं, आपला इंटरव्ह्यू झालेला आहे. कट इट हिअर. ओके मॅम, थँक्यू फॉर युअर टाइम. यू वेलकम. अँड थँक्यू फॉर कॉफी. अरे, यू वेलकम. अँड मॅम, यू आर गॉर्जियस. थँक्यू अगेन. बरं झालं मी वेळेवर आलो. जास्त त्रास होतोय का? हे पाणी. हे मीडियावाले आहेत ना, कधी कुठे काय विचारायचं काहीच कळत नाही त्यांना. ब्रेकिंगच्या नावाखाली ना अख्खा समाज ब्रेक करतील एक दिवस. अजून थांबले नाही का रडारडी? अहो, तुम्ही यांना काही खायला नाही आणलत का? कशाला आणायचं? खातेच का म्हणून विचारलं. नका मला म्हणाले. साहेब, तुमच्याकडे एक काम होतं जरा. डेथ सर्टिफिकेटचं जरा बघा ना, साहेबांना सांग काहीतरी. कसंच मुलाच्या नावावरची ती विमा पॉलिसी, बँकेची खाती, सगळं आमच्या नावावर करून घ्यायला जरा वेळ लागतो. धावपळ होते म्हणून, बाकी काही नाही. अहो, आधी बॉडी ताब्यात घ्या. या माऊलीचं दुःख नाही बघवत तू मला. एका लाचार नवऱ्याची बायकोची अवस्था बघून सारासार विवेक बुद्धी नष्ट झाली. कठीण आहे सोसणं एकंदर. डेथ सर्टिफिकेटचं बघताय ना? फॅन जवळच लावायला सांगितलीस ना? हो मॅडम. मॅडम, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट नक्की येणार आहे ना? हो, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हॉस्पिटलमधून डिस्पॅच झालाय. माझ्या सोर्सेसनी सांगितलंय, सो डोंट वरी. एखादी चांगली बातमी मिळाली म्हणजे बरं होईल. बरं, तू कॅमेरा सेट केलायस का? बघू मला जरा. एक्सक्यूज मी. हाय. हाय. मी रेवती. मी आत्ताच माझं एक नवीन न्यूज वेब पोर्टल सुरू केलंय. यू आर माय इन्स्पिरेशन. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. नाही म्हणजे तुम्ही हे सगळं न्यूज मटेरियल कसं मिळवता?
नाही, मी दिवस दिवस फिरते आणि मला न्यूजच मिळत नाही. हे असं काहीच मिळत नसतं. हे मिळवण्यासाठी ना पळापळ धावपळ करावी लागते, तेव्हा हे सगळं मिळतं. हे बघा मॅडम, यांना पण वास लागला. असा वास काढावा लागतो बातम्यांचा. प्रत्येकाकडे एक ना एक तरी गरम गरम बातमी असतेच आणि असायलाच पाहिजे. आणि कधी बातमीच नाही मिळाली तर? नवीन आहे ना मी, तुम्ही एक्सपिरियन्स आहात म्हणून विचारते. जर्नलिझम केलंय? हो, मास कम्युनिकेशन, इंदोर. ओ, तुझ्या भाषेवरून वाटलंच होतं मला. रेवती, आज मी तुला ना एक सिक्रेट सांगते. हे जे न्यूज मीडिया असतं ना, हे फार डिफिकल्ट असतं. आय मीन, इथे जर सर्व्हाइव्ह करायचं असेल ना, तर जर्नलिझम, एथिक्स हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त बातम्या शोधायच्या. टीआरपी सगळ्यात महत्वाचा भाग, कारण टीआरपीवर चॅनल चालतं. आणि चॅनल चालवायचं असेल तर त्यासाठी बातम्या हव्या. बातम्या जरी नसल्या ना तरी बातम्या बनवायच्या. इम्प्रोव्हायझेशन. आणि एक गोष्ट महत्वाची, मध्ये मध्ये पेरायचं. हे सत्य आहे का? खरं काय झालं असेल? तुम्हाला काही माहिती आहे का? असं सगळं मध्ये टाकलं ना की काम झालं. डोंट वरी. नाही, पण अशा अर्धवट क्रिएट केलेल्या बातम्या पटतात लोकांना. आता तू त्या कशा सांगतेस यावर डिपेंड करतं ना. कसं आहे माहितीये, ही सामान्य लोक असतात ना, ही इमोशनल फूल असतात. यांच्या इमोशनचा फायदा घ्यायचा. शेतकऱ्यांचा विषय आला की अन्नदाता, त्यांची दुःख आणि सामान्य माणसं. आता बघ ना, ही जी केस आहे, या केसमध्ये सामान्य घरातून आलेला हिरो असं समोर आलं की आपोआप सामान्य घरातली माणसं जोडली जातात. म्हणजे बातमी. आणि त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आपल्याला बातम्या शोधाव्या लागतात. त्याबरोबर मनोरंजनही करावं लागतं, कारण नुसत्या बातम्या ऐकायला लोक तयार नसतात. नाही, पण खूप कठीण आहे सगळं. शिकशील तू पण हळूहळू. आणि यात खरंच काही चुकीचं नाही. आपण काय करतो, आपण बातमी देतो, फक्त आपण बातमी जरा मसाला लावून देतो. चल, वेळ झाली असेल आपली. कडक केस आहे ना ढवळे. लोकांच्या भावना गुंतल्या आहेत या केसमध्ये. म्हणजे बघा ना, एका बाजूला घराघरात पोचलेला अभिनेता सिद्धांत छाया आणि दुसरीकडे राजकारणात वजन असलेला नेता राजन पर्वते. सॉलिड टचन आहे, सॉलिड. यु नो ढवळे, मी गेले कित्येक वर्ष अशा केसच्या शोधात होतो आणि आत्ता कुठे मिळाली आहे. आणि ही केस सॉल्व कोणी केली? साहेब तुम्ही. करेक्ट करेक्ट. ढवळे, आता बघा कसा राडा होतोय ते. एकदा का त्या राजन पर्वतेची चौकशी सुरू झाली ना की मग बघा कसं वातावरण पेटेल सगळीकडे. मोर्चे बिरचे येतील. इथे आपल्या चौकीवर सुद्धा मोर्चे येऊ शकतात. सगळ्यांना अलर्ट राहायला सांगा. होय साहेब, मोठे साहेब सुद्धा हेच म्हणत होते. ढवळे, मोठे साहेब फक्त सांगतात, म्हणतात. करायला कोणाला लागतं? आपल्यालाच की नाही. या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि किचकट मुद्दा आहे तो म्हणजे राजन पर्वतेची चौकशी आहे. त्या सिद्धांच्या आत्महत्येला हा राजनच जबाबदार आहे. येस, मी तर वाट बघतोय पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची. सर, पीएफचा रिपोर्ट आला. जा. अहो ढवळे, त्यात काय बघायचंय? गळफास लागून मृत्यू झालाय माहितीये मला. आता फक्त वरून ऑर्डर आल्या की मग चौकशी आणि मग हा रिपोर्ट वेगळंच सांगतोय. काय?
फास्ट लावून मृत्यू झालेला नाही. व्हॉट सर, मग हा मेला कसा? That's it. ढवळे, इमिजिएट ट्रेसला बोलवा. हॅलो एव्हरीवन, एक महत्वाची अपडेट द्यायची म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं बोलावलं आहे. सर, सिद्धांत छाया यांचा मृत्यू नेमका कशाने झालाय? तर आज 2 दिवस झाले या घटनेला, तरी तपास पुढे का सरकत नाहीये? सर, कधी खून कधी आत्महत्या, नेमकं आम्ही काय समजायचं? अजून किती दिवस तपास चालणार आहे? आम्हाला सांगा, आज आम्हाला कळणं गरजेचं आहे की नक्की खून आहे की आत्महत्या आहे. कळलं पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, बट वन ॲट अ टाइम. थँक्यू. विचारा. सर, सिद्धार्थ छाया केसमध्ये काही प्रगती? ऑफकोर्स प्रगती आहे. माझा या तपासामागचा जो पहिला निष्कर्ष होता तोच बरोबर ठरलाय. सिद्धांत छाया यांनी आत्महत्या केली नसून हा खून आहे. खून? पण मग तो आत्महत्येचा व्हिडिओ? आमच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी कोणीतरी केला असेल हा व्हिडिओ. यु नो, व्हिडिओ मॉर्फिंग. आजकाल टेक्नॉलॉजी काही करू शकते, राईट? पण आधी तुम्ही छाती ठोकपणे सांगत होता की ही आत्महत्या आहे, आणि आता अचानक सांगताय की हा खून. पोलिसांचा तपास योग्य दिशेने चाललाय ना? ही सगळं अंदाजे अंदाजे. नाही मॅडम, आम्ही पोलीस कधीही अंदाजानं उत्तर देत नाही. आमच्याकडे पुरावे असतात, पुराव्यानिशीच आम्ही बोलतो. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून हे व्यवस्थित सिद्ध होतं की फास लागून मृत्यू झालेला नाही. म्हणजे आता हा खून आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? ऑफकोर्स. आम्ही खुनी शोधत आहोत. कोणी केला खून सर? आत्ताच तसं सांगता येणार नाही. बऱ्याच जणांवर संशय आहे. तपास चालू आहे. सिद्धांत छायाचे मित्र? तसं सांगता येणार नाही. दोषींना आम्ही लवकरच समोर आणू. तर सिद्धांत छाया आणि राजन पर्वते यांच्यातील वादाचा इथे काही संबंध आहे का? हे बघा, तसं काही असेल तर तुमच्यासमोर आम्ही उघड करूच. आणि एक सांगतो, दोषी व्यक्तीला आम्ही मोकळं सोडणार नाही. त्याला नक्कीच शिक्षा होईल. ओके, चला. एक प्रश्न आहे सर. एक शेवटचा प्रश्न. सर, येस एकच प्रश्न. मॅम, प्रेस कॉन्फरन्स संपली आता, त्यामुळे आता प्लीज. सर, एकच प्रश्न. बरं, लवकर विचारा. थँक्यू सर. सर, व्हिडिओ मॉर्फिंग बद्दल तुम्ही जे म्हणालात ना, ते अगदी बरोबर आहे. पण मग बाकीची रूम पण मॉर्फ केली आहे का? व्हॉट डू यू मीन? म्हणजे रूम तुम्ही नीटपणे बघितली नव्हती का? इन्व्हेस्टिगेशन करताना या सगळ्या गोष्टी नीट नोटीस कराव्या लागतात ना? एक मिनिट. इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं ते तुम्ही नाही शिकवायचं. ते आम्हाला चांगलं माहिती, कळलं ना? माहिती असतं तर हा खून आहे असं तुम्ही सगळ्यांसमोर म्हणाला नसतात. ही आत्महत्याही असू शकते. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधनं हे सगळं क्लिअर होतंय की ही आत्महत्या असू शकत नाही. फास लागून मृत्यू झालेला नाही असा रिमार्क. म्हणजे हा खून आहे असं नाही. कुठल्याही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खून किंवा आत्महत्या असं लिहून येत नाही. पीएम रिपोर्टमध्ये फक्त मृत्यूचं कारण लिहितं, आणि इथे तर अजूनही मृत्यूचं कारण स्पष्ट नाहीये. ही पीएम रिपोर्ट हा रिपोर्ट तुझ्याकडे कसा आला? मी विचारतोय, कसा आला तुझ्याकडे? अर्धवट माहितीच्या आधारे तुम्ही कशी काय प्रेस कॉन्फरन्स घेता? एक मिनिट.
प्रेस कॉन्फरन्स मगाशीच संपलेली आहे आणि तरीही मी तुझ्या प्रश्नांना इथं उत्तर देतोय आणि उलट तूच मला जाब विचारतीयस. सर, काम आहे ते माझं. व्हॉट काम? पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करायचं हे काम आहे तुझं? आता माझ्या लक्षात आलं. हे व्हिडिओज, या बातम्या व्हायरल कशा होतात ते लक्षात आलं. तुम्हा लोकांमुळे. ढवळे, संशयित म्हणून अरेस्ट करा या बाईंना. येस. अरे हो, थांबा हो. टोपी तिरकी झाली आहे तुमची. आधी ती सरळ करा. तर मला अरेस्ट करणार? होय, अरेस्ट करणार. कारण या केसवर इन्व्हेस्टिगेशन मी करतोय आणि तू आमच्या कामात अडथळा. तू करत होतास. आता या केसचं इन्व्हेस्टिगेशन मी करणार. Myself, ACP रेवती बोरकर. सॉरी. या केसच्या सर्व डिटेल्स मला माझ्या टेबलवर हवेत. Get it? Yes, ma'am. Excuse me.